पाकड्यांच्या वाकड्या समर्थकांना नागडे करूया. मंडळी नमस्कार, मी सुशील कुलकर्णी. आपण पाहताय अॅनालायझर. पाकड्यांच्या वाकड्या समर्थकांना नागडे करूया हा व्हिडिओ मुद्दाम मी घेऊन आलोय. मुद्दाम यासाठी की एखाद्याचा तिरस्कार करायचा तर किती, आणि एका व्यक्तीचा तिरस्कार आहे म्हणून संपूर्ण देशाच्या कर्तृत्वाला झाकाळून टाकायचं आणि खोटं इतकं रेटून बोलायचं की बस. पहिल्यांदा तो सातारचा शार्क्या, त्या शार्क्याला असं वाटतं ना की आपणच फार घाणेरड्या भाषेत बोलू शकतो. काय असतं, लोक पातळ गोवावर गोटा टाकायला जात नाहीत, अंगावर शिंतोडा उडतो म्हणून. याचा फायदा हा शार्क्या घेतो. अत्यंत घाणेरड्या भाषेत फेसबुकवर लिहितो आणि जेव्हा घाणेरड्या भाषेत आपल्याविषयी लिहिलं जातं तेव्हा आपले नातेवाईक, आजूबाजूची माणसं, बघ बाबा, बघ बाई, तुझ्याविषयी घाणेरड्या भाषेत लिहिलंय असं आपल्यालाच कळवतात आणि गप्प बसावं लागतं. शार्क्या त्याचा फायदा घेतो. मग तो जातीवर घाणेरड्या असभ्य भाषेत बोलायला लागतो. या सातारच्या शार्क्यानं खोटेपणा दाखवत, म्हणजे आधीचे फोटो, म्हणजे मी तुम्हाला तो फोटो आधीचाही दाखवतो, तारीख बघा, नंतरचाही दाखवतो, तारीख बघा, शार्क्याचाही दाखवतो, तारीख बघा. म्हणजे कोणीतरी हल्ल्याच्या आधी पोस्ट केलेला फोटो पुन्हा एकदा पोस्ट करून शार्क्या आपला शानपणा सांगण्याचा प्रयत्न करतोय. याला इतका मूळव्याध आहे, इतका, की हे जे घडलंय ते वाईटच घडलंय असं सांगायचंय. अजून एक कुणीतरी मुग्धा नावाच्या महिला आहेत. मी महिलांच्या विषयी शार्क्या म्हणालो म्हणून महिलांच्या विषयी असभ्य भाषेत बोलेलं असं नाही. म्हणजे लोक गू खाऊन तोंडावर थुंकू शकतात, आम्हाला ती सवय नाही ना, आम्ही करतो असं म्हणू शकत नाही ना, म्हणून महिलांच्या विषयामध्ये मी असभ्य भाषा वापरत नाही. या महिला आहेत मुग्धा नावाच्या, त्यांनी एक पोस्ट केली आहे, ती पोस्ट बघून घ्या. त्यानंतर आणखी एक कुणीतरी वैभव नावाचे व्यक्ती आहेत, त्यांनी पोस्ट केली आहे, ती बघून घ्या. या सगळ्या पोस्ट बघितल्यानंतर आम्हाला प्रश्न पडतो की यांच्या मनामध्ये एवढा संभ्रम काय. म्हणजे काही जणांचं म्हणणं आहे की भारताचे जे विमाने गेलीत ते परतच आलेले नाही आहेत, परतच आलेले नाही आहेत, विमानं पडलीत भारताची. बरं, यांना इतका आनंद आहे ना, इतका उकळ्या फुटतात ना, इतक्या की बस मजा येते त्यांना असं भारताचं नुकसान झालंय म्हणून सांगण्यात. या पाकड्यांच्या सोबत राहणाऱ्या या वाकड्यांना काय बोलावं हाच प्रश्न मला पडलाय. बरं जाऊ दे, ते सोडून द्या. यांच्याविषयी बोलून आपलं तोंड घाण करण्यात काही अर्थ नाहीये. वस्तुस्थिती काय ते मला तुम्हाला दाखवावं लागेल. पहिल्यांदा हल्ला झालाच नाही, मग काय झालंय, कुठे झाला होता, या युद्ध आहे का, ते आहेत ना अजून एक, काय त्यांचं नाव मला पटकन आठवत नाही, मनसेचे राज ठाकरे. हां, तर त्यांनी पण ते असं म्हटलं ना, त्यांना पहलगाम आठवलं नव्हतं म्हणून मी असं बोललोय बरं का. म्हणजे राज ठाकरेंचं नाव मला आठवत नाही असं अजिबात नाही, त्यांना पहलगाम आठवलं नव्हतं म्हणून मी असं बोललोय. तर ते त्या राज ठाकरेंनी पण सांगून टाकलं की म्हणले काय असे युद्ध करायचं नसतं, शोधायचं असतं, ते पण तसंच बोलून गेले. राज ठाकरे, जरा पाकिस्तानातला एक मुलगा काय सांगतोय ते नीट ऐका. पाकिस्तानी और इंडिया ने जंग शुरू कर दी है. अभी मेरे बहावलपुर सिटी के अंदर मौलाना मसूद अजहर साहब के जो है मदरसा है उसके ऊपर 4 मिसाइल दागे गए हैं. 4 मिसाइलों के साथ हमला किया गया है मौलाना मसूद अजहर साहब के मदरसे के ऊपर. हम अपनी अफवाज पाकिस्तान के साथ खड़े हैं, लेकिन मेरा सवाल है कि हमारी एजेंसीज कहाँ सोई हुई थी, हमारी अफवाज पाकिस्तान कहाँ सोई हुई थी जब ये हमला हुआ. मुजफ्फराबाद की भी खबर आ रही है कि मुजफ्फराबाद वाली साइड पे भी ये अटैक हुआ है, लेकिन सबसे पहले मेरे बहावलपुर सिटी के अंदर अटैक हुआ है. कळलं ना, आमच्या कुठेही निवासी भागावर हल्ला झाला नाही, झाला असं तर काय झालं असतं, हे सगळं तो सांगतोय. राज ठाकरेंना हे कळणं आवश्यक आहे. युद्ध नाही आहे, हा आपल्यावर षडयंत्र करणाऱ्या लोकांना गप्प बसवण्याचा डाव आहे. बरं ते सोडा, त्या वाकड्यांच्या विषयी बोलू आपण. म्हणजे त्या वाकड्यांविषयी उत्तर पाकिस्तानचाच माणूस देईल, मी नाही. CNN नावाच्या वाहिनीवर एका त्या निवेदिकेनं पाकिस्तानच्या माणसाला प्रश्न विचारला. काय प्रश्न विचारला बघा. Let's start with this very specific allegation of 5 fighter jets shot down. Where's the evidence for that, sir?
It's all over the social media, on Indian social media, not on our social media. The debris of these jets fell into Indian occupied Kashmir, and it's all over Indian media today. And they have admitted, their media has. तो म्हणतोय सोशल मीडियात आम्हाला जे कळलं ते आम्ही मांडतोय. जरा तो काय बोलतोय ते नीट ऐका. It's all over the social media, on Indian social media, not on our social media. The debris of these jets fell into Indian occupied Kashmir, and it's all over Indian media today. And they have admitted, their media has. ही म्हणतेय मी सोशल मीडियाचं विचारत नाहीये, तू जरा नीट सांग तेही ऐका. It's not to talk about content all over social media. I'm sorry. It's not to talk about content all over social media. I'm asking you very specifically for the evidence, for the detail. For example, was any Chinese equipment used by Pakistan to down these Rafale jets, as I understand you are alleging them to be? ऐकलं? मग तो काय म्हणतोय, आमच्याकडे काही पुरावे नाहीत तेही ऐका. No Chinese equipment. We have Chinese planes, JF-17 and JF-10. They are Chinese planes, but they are being manufactured, assembled in Pakistan now. ऐकलं? भारताचा कोणताही विमान पडलेलं नाही, त्याचे पुरावे पाकिस्तानाकडे नाहीत ना. पाकिस्तानचा मंत्री संत्री अधिकारी सांगू शकतो. मग या आपल्या 150 कोण सांगितलं पडलाय म्हणून? का भारताचं विमान पाडलं तर यांना आनंद वाटतो? काहीच कळायला मार्ग नाही. या अशा 150 म्हणूनच आपली जागा दाखवली पाहिजे, त्यासाठीचाच हा खटाटोप होता. नमस्कार.